नमो शेतकरी, कर्जमाफी, 2 लाख रुपये, लाडकी बहीण, पीक विमा, अतिवृष्टी अशा अनेक 50 ताज्या बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। राज्यातील 1,40,000 शेतकरी कर्जमाफीमध्ये ठरले आहेत अपात्र। कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पीएम किसान योजनेला 2031 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस लवकरच मिळणार। प्रफुल्ल पटेल यांची माहिती, हेक्टरी 20,000 रुपये बोनस त्यांच्या खात्यात थेट जमा होणार। जमिनीचे प्रमाणीकरण नसल्यास पीएम किसानचा हप्ता तुमचा आता अडकणार आहे। 19,000 ग्राहकांच्या खात्यामध्ये 153 कोटींचे अनुदान जमा। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत हे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले। वर्धा जिल्ह्यातील अपडेट, बाभुळगाव तालुक्यातील जिल्हा बँकेचे 2,843 शेतकरी कर्जमाफीसाठी आता पात्र ठरले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट, अधिकाऱ्यांनी रोखले केळी अनुदान, कागदपत्रे पूर्ण तरी देखील खात्यात पैसे येईनात। शासकीय कांदा खरेदी ए ग्रेडच्या नावाने शेतकऱ्यांची वारंवार पिळवणूक होत आहे। शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। 36,569 शेतकऱ्यांचे 17 कोटी रुपये EKYC मध्ये अडकले। गतवर्षीच्या अतिवृष्टीतील मदतीपासून शेतकरी आहेत वंचित। परभणी जिल्ह्यातील अपडेट, जिल्ह्यात अतिवृष्टीचा 4,408 हेक्टरवरील पिकांना फटका। विभागीय कृषी सहसंचालकाकडे अहवाल सादर। अकोला जिल्ह्यातील अपडेट, CRS पोर्टलच्या जाचक अटी, तांत्रिक अडचणी, अतिरिक्त कागदपत्रांची मागणी, जन्म दाखल्यांची फरफड। पुनर्गठित कर्जदार असलेले 1,771 शेतकरी कर्जमाफीपासून आता वंचित राहणार। प्रोत्साहनपर निधी व धान बोनसची प्रतीक्षा। जिल्ह्यातील 14,000 शेतकऱ्यांना 105 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली। शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याच्या बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत। पालघर जिल्ह्यातील अपडेट, लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर करण्यात आली। त्यामध्ये 1.66 कोटी महिला पात्र झाल्या आहेत तर 80.71 लाख महिला अपात्र झाल्या आहेत। एकुलत्या एक मुलीला आता उच्च शिक्षणासाठी मिळणार 72,400 रुपयांचे अनुदान। अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। तळणी शाखेतील 1,125 जणांना म्हणजेच की शेतकऱ्यांना 3.83 कोटी रुपयांची कर्जमाफी। जालना जिल्ह्यातील अपडेट, भंडारा विभागात 13,624 विद्युत ग्राहकांकडे 5,85 लाखांची रक्कम थकीत। त्यातील 32,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज बिल त्यांचे माफ झाले। धान पिकावर किडींचा प्रादुर्भाव, फवारणीला आता वेग आला, बळीराजा चिंतेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 7 ते 21 ऑगस्ट दरम्यान मनाईचे आदेश लागू करण्यात आले। PE रिक्षा योजनेच्या अनुदानामध्ये दुपटीने वाढ झाली आहे। खाजगी वाहनावर आता पोलीस अशा प्रकारे दिसल्यास आता थेट कारवाई होणार। अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे आदेश। कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली। त्यामध्ये 3,706 शेतकरी ठरले आहेत पात्र, पण आधार प्रमाणीकरण, फार्मर ID अभावी 2,263 शेतकरी लाभांपासून वंचित राहण्याची भीती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपडेट, आता राज्यातील शिधापत्रिका धारकांची चौकशी होणार। कारवाई करण्याचे पुरवठा विभागाने दिल्या आहेत महत्त्वाच्या सूचना। कोकण आणि घाटमाथ्यांवर पावसाचा आज इशारा देण्यात आला। त्यातील मराठवाड्यामध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली। जुन्या ट्रिगरसह पीक विमा योजना लागू करा, मुदत 30 ऑगस्ट पर्यंत वाढविण्याची मागणी। निकषामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित। गोलटी कांद्याचे दर 400 रुपयांनी कोसळले। गैरप्रकरणानंतर नाफेड NCCF कडून खरेदी बंद। अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर। 7,000हून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत। त्यातील 3,66 लाख रुपयांचा निधी त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आला। पालघर जिल्ह्यातील अपडेट, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच रेशीम कोशांचा लिलाव। महाराष्ट्रात विक्रमी 820 रुपये प्रति किलो दर। शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस 3 वर्षांची मुदतवाढ। योजनेमध्ये भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश होणार। कुटुंबातील सर्व सदस्यांचा योजनेमध्ये समावेश होणार आहे।
कांदा टोमॅटोचा अहवाल 15 ऑगस्ट पर्यंत सादर करा, पाशा पटेल समितीला निर्देश. कर्ज पुनर्गठन झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीमध्ये समावेश करावा, जिल्हा उपनिबंधकाकडे शेतकरी संघटनेची मागणी. गॅस ग्राहकांसाठी 16 ऑगस्टची हेडलाईन शेवटची आहे. ई-केवायसी न केल्यास रिफिल आणि सबसिडीवर याचा परिणाम होणार. 12 ऑगस्टला सूर्यग्रहण होणार, भारतामध्ये दिसणार नाही, थेट प्रक्षेपणातूनच अनुभवाची संधी. युरियासाठी खताची सक्ती, राज्यात शेतकऱ्यांची नाराजी, कृषी विभागाकडे तक्रारीचा ओघ. रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळतील, म्हणजेच की जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. चिखली तालुक्यामध्ये कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी 57,000 खातेधारकांपैकी केवळ 10,985 शेतकरी पात्र, त्यापैकी 6,995 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्यात यावी, तालुका काँग्रेसची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. 10 आणि 20 रुपयांच्या नोटा आता बदलणार आहेत, भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा येणार, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रानी यांची माहिती. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे ब्लॅकमेलिंग, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांचा घणाघात. अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या, पिंपळगावच्या शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शेत जमिनीचे आता फेरफार होणार. ठिबक सिंचनासाठी 55% अनुदान, दुसऱ्या टप्प्यामध्ये 206 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये, कर्जमाफीचा लाभ मिळणारच. ॲग्रिस्ट्रेक आणि फार्मर आयडी तातडीने काढून घ्या, बँकेत विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले. हिंगोलीच्या मोंड्यामध्ये हळदीला 16,500 रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. अतिवृष्टीग्रस्त 10,953 शेतकऱ्यांचे 46.44 कोटींचे अनुदान रखडले, सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. 2 वर्ष रखडलेल्या सौर पंप प्रकरणातील ग्राहक मंचांकडून दखल, महावितरणाला 8 ऑगस्ट पर्यंत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. अतिवृष्टीने शेतातील विहिरी खचले आहेत, शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन. मृत प्रशोधनासाठी 40,000 रुपये, जुलै 2026 मध्ये अतिवृष्टी, ढगफुटी दृश्य, पावसाने झालेले नुकसानीपोटी वाढीव मदत जाहीर करण्यात आली. कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेचे 35,409 शेतकरी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे, जिल्हा बँक अध्यक्ष धीरज देशमुख यांचे आवाहन. लातूर जिल्ह्यातील अपडेट. मूग आणि उडीद पीक स्पर्धेसाठी अर्जास 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ऑनलाईन साठा असून देखील खत नाहीचा दावा, युरिया खतांसाठी शेतकऱ्यांची फरफट. असंघटित कामगारांना दरमहा 3,000 रुपयांच्या हमी पेन्शनची संधी, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि लघु व्यापारी मानधन योजना लागू करण्यात आली. फळपीक विमा भरपाईतील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करून शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्या, पालकमंत्री नितेश राणे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात जमा होणार, कॅबिनेट बैठकीमध्ये समोर आली मोठी अपडेट. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा मागचा हप्ता 20 जून रोजी देण्यात आला होता, तर पुढील हप्ता हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मिळण्याची शक्यता आहे. नुकसान भरपाईचा निधी मात्र कागदावरच, सोलापूर जिल्ह्यातील 13,000 शेतकरी पात्र, 46 कोटींचे वाटप अद्याप देखील रखडले. मोफत गणवेशाचे 240 रुपये मिळाले आणि मुदतीनंतर परत देखील गेले, गणवेश खरेदी करणारे मुख्याध्यापक अडचणीत. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यात उभारले जाणार आता मका संशोधन केंद्र. साखरेच्या साठ्यावर निर्बंध, तूर गुळ सोयाबीनचे दर वाढले आहेत, दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे आज किंवा उद्या मिळतील. पहिल्या टप्प्यामध्ये 11,46,000 शेतकऱ्यांना मदत मिळेल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 लाख शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
आज सोन्याचा भाव 1,43,000 रुपये तर चांदी सध्या तरी स्थिर असून भाव 2,20,000 रुपये किलो प्रमाणे आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले मात्र ई-केवायसीचे घोडे अडले. जिल्ह्यामध्ये 14.86% प्रमाणीकरण प्रलंबित, सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणी वाढल्या. भंडारा जिल्ह्यातील अपडेट. नमो योजनेचा निधी रखडला, शेतकरी हवालदिल. आर्द्रतेमुळे सोयाबीन पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. आशा सेविकांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी देशव्यापी जेल भरो आंदोलनाचा दिला इशारा. फळ बाजारात डाळिंबांची एंट्री. पहिल्याच दिवशी 15 टन आवक. मोसंबी मार्केटच्या धर्तीवर खरेदी केंद्र झाले सुरू. प्रति किलो 100 रुपयांपर्यंत मिळाला आहे भाव. नागरिकांनो, गॅसची ई-केवायसी करा अन्यथा कनेक्शन रद्द. जमीन मोजणीची झंझट संपली. सर्च करून आता थेट नकाशात मिळवा. नवीन सुविधा सुरू करण्यात आली. शासकीय कार्यालयातील पायपीट आता थांबणार. प्रकल्पाचे काम सुरूच. ई-बस सेवेचा मुहूर्त आता टळला. आता 1 ऑक्टोबर पासून धावणार. स्वातंत्र्य विदर्भाच्या मागणीसाठी आता 9 ऑगस्टला नागपुरामध्ये महामोर्चा. जीव गेला तरी जमीन देणार नाही. 13 गावातील हजारो शेतकऱ्यांचा एल्गार. प्रस्तावित MIDC विरोधामध्ये 10 किलोमीटर पदयात्रा. शेतकरी उद्योजक होणार. 2 कोटींचे कर्ज आणि 3 कोटी व्याज परतावा. कृषी पायाभूत सुविधा निधी योजना शेतीसाठी प्रोत्साहन. आज आणि उद्या या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला. पुढील 2 दिवस रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच नागपूर घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला.